मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला भरभरून मिळाले। यूपीए सरकारच्या तुलनेत केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेल्या अनुदानात 253% वाढ झाली। करांच्या परताव्यापोटी केंद्राकडून मिळणाऱ्या रकमेत 33% वाढ झाली, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली आहे। 2020-21 पासून 11,711 कोटी रुपये एवढं बिनव्याजी कर्ज मिळालं। राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात 27 लाख घरं पंतप्रधान आवास योजनेखाली बांधली गेली। अशा अनेक गोष्टींचा विचार करून मतदार भाजप आणि महायुतीला भरभरून मतदान करतील, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला। तावडे म्हणाले, काँग्रेसनं सत्ता काळात संविधानात 80 वेळा बदल केले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर टीका करण्यासारखं काहीच उरलं नसल्यानं काँग्रेस नेते संविधान बदलासाठी भाजपला 400 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत, असा अपप्रचार करत असल्याचा आरोप तावडेंनी केला। मोदी सरकारच्या कार्यकाळात संविधान दिवस साजरा केला जाऊ लागला। भाजपचे संकल्पपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रसिद्ध झालं। यावरून भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर आंबेडकर आणि संविधानाबद्दल आदर स्पष्ट होतो, असंही ते म्हणाले। गोवा के कांग्रेस के उम्मीदवार ने संविधान गोवा के लिए लागू ना हो ऐसी मांग की और इसके लिए मैंने राहुल गांधी जी की अनुमति ली। इस प्रकार का वक्तव्य किया। कर्नाटक में भी इसी प्रकार कर्नाटक को लेकर वहां के कांग्रेस के नेताओं का वक्तव्य आया है और ये होने के बावजूद खरगे जी है, राहुल गांधी जी है, ये कहते हैं कि भाजपा 400 पार इसलिए मांग रही है कि उनको संविधान में संशोधन करना है, संविधान बदलना है। अब तक तो 80 बार संविधान में संशोधन कांग्रेस के कार्यकाल में आए। संविधान बदलने का काम तो कांग्रेस ने किया और हम तो